नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आता आपण रसशास्त्र एवं भेषज कल्पना या सब्जेक्टची पेपर 2 ची ब्लूप्रिंट पाहणार आहे। आता ही ब्लूप्रिंट आपल्याला जसे आपल्या युनिव्हर्सिटी एक्झामला या ब्लूप्रिंट नुसार आपल्या पेपरमध्ये जवळपास क्वेश्चन्स असेच विचारले जातात। तर चला बघा काय म्हटलं पेपर 2 ची आता ब्लूप्रिंट पाहूया। आता सेक्शन ए ला आपल्याला असणार 20 MCQ आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये, त्यामध्ये 1 MCQ आपल्याला 1 मार्काकरिता असं 20 MCQ 20 मार्काकरिता आपल्या पेपरमध्ये असतोय। आता बघा पहिला जो MCQ असणार तो आपल्याला औषधी प्रयोग विज्ञान या टॉपिक वरती असणार आहे। जो दुसरा आणि तिसरा MCQ असणार तो आपला सिंगल ड्रग, त्यामध्ये हर्बल अँड मिनरल हा जो टॉपिक आहे आपला त्यावरती आपल्याला 2 MCQ असणार आहे। त्यानंतर सिंगल ड्रग त्यामध्ये भस्म, सुधा आणि पिष्टी जे आपला टॉपिक आहे यामध्ये 4, 5, 6 आणि 7 म्हणजे जवळपास 4 MCQ आपल्याला या टॉपिक वरती आपल्या पेपर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर ते औषधी कल्पना 1 म्हणून आपला जो टॉपिक आहे यावरती आपला 8, 9, 10 आणि 11 म्हणजे 4 MCQ आपल्याला या टॉपिक वरती पाहायला मिळणार आहे। त्यानंतर जो औषधी कल्पना 2 आहे यावरती आपल्याला 12, 13, 14 आणि 15 नंबरचा MCQ म्हणजे जवळपास 4 MCQ आपल्या पेपरमध्ये आपल्याला औषधी कल्पना 2 वरती आपल्याला पेपर 2 मध्ये असणार आहे। त्यानंतर डोसेस फॉर्म्स अँड कॉस्मेटिक प्रोडक्ट या टॉपिक वरती आपले 1 MCQ आपल्या पेपरमध्ये असणार आहे। त्यानंतर न्यूट्रास्युटिकल्स या टॉपिक वरती आपल्याला 1 MCQ आपल्या पेपरमध्ये असणार आहे। त्यानंतर अनुपान प्रयोग फॉर औषधी कल्प म्हणून अशा या टॉपिक वरती आपल्याला 1 MCQ आपल्या पेपरमध्ये असणार आहे। त्यानंतर औषधी प्रयोग मार्ग या टॉपिक वरती 1 MCQ आपल्या पेपरमध्ये असणार आहे 19 नंबरचा। त्यानंतर पुढे जर पाहायला गेलं तर 20 नंबरचा MCQ आपल्याला फार्माकोविजिलन्स फॉर आयुर्वेदा ड्रग्स या टॉपिक वरती आपल्याला 20 नंबरचा MCQ पाहायला मिळणार आहे। आता यामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला 20 पैकी 15 MCQ मस्ट टू नो या टॉपिक वरती पाहायला मिळणार आहे। त्यानंतर 3 MCQ आपल्या DK म्हणजे डिझायर टू नो या टॉपिक वरती पाहायला मिळणार आहे आणि जे 2 MCQ असणार आहे ते आपल्याला नाईस टू नो या टॉपिक वरती आपल्या पेपरमध्ये रसशास्त्र एवं भेषज कल्पनेच्या पेपर 2 मध्ये आपल्याला असे MCQ असणार आहे। आता बघूया ACQ आपला तो सेक्शन बी आता सुरू होतो। आता सेक्शन बी मध्ये कसं सांगितलंय त्यामध्ये आपल्याला 8 ACQ पाहायला मिळणार आहे, ज्यापैकी 5 मार्काकरिता 1 ACQ आपल्या पेपरमध्ये असणार आपल्याला। आता जो पहिला ACQ असणार आपल्या पेपर 2 करिता तो असणार अनुपान प्रयोग फॉर औषधी कल्प या टॉपिक वरती, किंवा याला और आहे औषधी प्रयोग विज्ञान या चॅप्टर वरती आपल्याला ह्या काय पहिला ACQ पाहायला मिळणार आहे। आता जो सेकंड नंबरचा ACQ असणार तो सिंगल ड्रग या टॉपिक वरती असणार आहे। आता सिंगल ड्रग मध्ये जो हर्बल अँड मिनरल हा जो टॉपिक आहे यावरती आपल्या सिंगल ड्रग वरती सेकंड ACQ पाहायला मिळणार आहे। त्यानंतर तिसरा जो आपला ACQ असणार तो सिंगल ड्रग जो भस्म, सुधा आणि पिष्टी जो जो आपला टॉपिक आहे यावरती आपल्याला तिसरा ACQ आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर 4 नंबरचा जो ACQ आहे तो आपल्याला औषधी कल्प यावरती पहिला औषधी कल्प फर्स्ट यावरती आपल्याला 4 नंबरचा ACQ असणार आहे। त्यानंतर जो 5 नंबरचा ACQ आहे तो औषधी कल्प 2 यावरती असणार आहे। त्यानंतर 6 नंबरचा न्यूट्रास्युटिकल्स यावरती आपला 6 नंबरचा ACQ असणार आहे। त्यानंतर औषधी प्रयोग मार्ग यावरती आपला 7 नंबरचा ACQ असणार आहे। त्यानंतर 8 नंबरचा जो ACQ असणार आहे तो फार्माकोविजिलन्स फॉर आयुर्वेदा ड्रग्स, और याला म्हटलं दुसरा टॉपिक किंवा म्हटलं यामध्ये रॅशनल प्रिस्क्रिप्शन अलॉंग विथ द सेफ डिस्पेनिंग ऑफ आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन, और म्हटलं याला आणखी तिसरा टॉपिक द्यायला आपल्या इथं की कोणता डोस फॉर्म्स अँड कॉस्मेटिक प्रोडक्ट, और चौथा टॉपिक द्यायला ट्रेडिशनल अँड लोकल हेल्थ। या 4 टॉपिक वरती आपल्याला 8वा ACQ यापैकी कोणताही 4 टॉपिक वरती 8वा आपल्याला ACQ पाहायला मिळू शकतो। आता यामध्ये पाहायला जर गेलं तर मस्ट टू नोचे आपले 7 काय असणार आहे ACQ असणार आहे। DKचा म्हणजे डिझायर टू नोचा 1 ACQ असणार आहे आणि नाईस टू नोचा आपल्याला 1 सुद्धा या पेपरमध्ये आपल्याला कुठेही काय ACQ नसणार आहे। NKचे फक्त आपल्याला काय म्हटलंय, NKचे फक्त पेपरमध्ये 2 MCQ आपल्याला नाईस टू नोला विचारले जाणार आहे। आता बघूया सेक्शन C म्हणजे जो आपला LQ सेक्शन होतो 10, यामध्ये आपल्याला पेपरमध्ये 4 LQ पाहायला मिळतात, त्यामध्ये 10 मार्काकरिता 1 LQ आपल्याला विचारला जातो पेपरमध्ये। आता जो सिंगल ड्रग आहे त्यामध्ये हर्बल अँड मिनरल किंवा औषधी प्रयोग मार्ग यावरती आपल्याला पहिला LQ पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे जो आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये। त्यानंतर दुसरा LQ असणार सिंगल ड्रग, त्यामध्ये भस्म, सुधा आणि पिष्टी या टॉपिक वरती आपल्याला दुसरा हा जो LQ पाहायला मिळणार आहे। त्यानंतर औषधी कल्प यावरती आपल्याला तिसरा LQ पाहायला मिळणार आहे आणि जो चौथा LQ असणार औषधी कल्प 2 यावरती आपल्याला चौथा LQ पाहायला मिळणार आहे। आता जर इकडे पाहायला गेलं तर इकडे बघा सिंगल ड्रग, इथं सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल, जो सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल यावरती आपल्याला एक ऑलरेडी ACQ सुद्धा आहे 2 नंबरचा आणि इकडे LQ आहे, म्हणजे आपल्याला हा जवळपास इथं 1 LQ आणि 1 ACQ चा टॉपिक असणार आहे। त्यासोबत सिंगल ड्रग भस्म, सुधा आणि पिष्टी हा LQ ला सुद्धा आहे आणि सिंगल ड्रग भस्म, सुधा आणि पिष्टी हा ACQ सुद्धा आहे, म्हणजे आपल्याला 1 LQ 1 ACQ या 2 टॉपिक वरती फिक्स आहे। त्यानंतर आणखी पाहायला गेलं तर औषधी कल्प 1 यावरती 1 LQ, त्यासोबत इकडे जर पाहायला गेलं 4 नंबरचा
एसीक्यू औषधी कल्प 1 यावरती एक एसीक्यू सुद्धा आहे। त्यानंतर औषधी कल्प 2 यावरती एक एलक्यू, त्यासोबत औषधी कल्प 2 या नंबर असाच आपल्याला एक एसीक्यू आपल्याला 5 नंबरचा आपल्या बी सेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आपल्याला प्रत्येक या 4 टॉपिक वरती यांच्यावर एलक्यू तर आहे, पण यासोबत यावरती तुम्हाला एलक्यू सुद्धा पेपर मध्ये विचारणार आहे। त्यासोबत आणखी पाहायला गेलं तर ऑल की काय मस्ट टू नो चे जे आहे आपले टॉपिक यावरती तुम्हाला सगळे क्वेश्चन असणार आहे। डीके आणि एनके यावरती कोणताही क्वेश्चन पडणार नाही। तर हे सगळे आपल्याला सिलेबसनुसार दिलेले आहे। असे आपले पेपर 2 चे रसशास्त्र एवं भेषज कल्पनेची नवीन सिलेबसनुसार ही ब्लूप्रिंट आहे। तर असा हा आपला रसशास्त्र एवं भेषज कल्पनेची ब्लूप्रिंट होती। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।